नमस्कार मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेचा एक महा एपिसोड समोर आलेला आहे. तर आता काव्या प्रेग्नेंट आहे हे तर सर्वांना माहिती आहे आणि नंदिनीला बाळ होऊ शकत नाही. तर ते सगळे हॉलमध्ये सकाळी चहासाठी जमलेले असतात. तेवढ्यात वसुधा वातावरण कसं बिघडेल ह्याचा प्लॅन करून चाललेली असते. ती म्हणते, काय गं काव्या, कशी आहेस, बरी आहेस ना, नीट काळजी वगैरे घे हां, कारण तू आता 2 जीवाची आहेस. आणि नंदिनी, तुझं काय, तू तू आता आई होऊ शकत नाही ना, मग तू आता फक्त काव्याची काळजी घे. काव्याला काय हवं आहे नको आहे ते बघत जा. आता हे ऐकल्यावरती मालिनीला सुद्धा खूप राग येतो आणि नंदिनीला खूपच वाईट वाटतं. तिच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. तर पार्थ म्हणतो, वसुआत्या तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? तुम्हाला जर चांगलं बोलता येत नसेल तर प्लीज तुम्ही बोलतच जाऊ नका. नंदिनी तिथून किचनमध्ये निघून जाते. सर्वजण गेल्यानंतर पार्थ जीवाला समजून सांगतो की तुम्ही ना असे हार मानू नका. माझ्या ओळखीचे काहीतरी 2-3 डॉक्टर आहे, आपण त्यांच्याकडे जाऊ आणि नंदिनीची केस त्यांना सांगू. नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह रिपोर्ट येतील. तर इकडे आता बेडरूममध्ये नंदिनी आणि जीवा बोलत असतात की आता काय करायचं. जीवा म्हणतो, अगं असे तू हार मानू नकोस, आपण नक्कीच आईबाबा होऊ. त्यानंतर पार्थ आणि काव्य त्यांना समजून सांगतात की तुम्ही एखादं बाळ दत्तक घेऊ शकतात. बाळ दत्तक घेणं हे काही चुकीचं नाही. तुम्हाला वाटते ना तुम्ही आईबाबा व्हावा, तर तुम्ही नक्कीच एखादं बाळ दत्तक घ्या. आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.